स्वागत आहे मित्रांनो आपल्या या YouTube चॅनलवर. मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आता डी.एड पास विद्यार्थ्यांना आता ट्रेनी टीचर म्हणून आता काम भेटणार आहे. म्हणजेच ही प्रक्रिया आधीपासूनच चालू झाली आहे. पण आता या सर्वाची आता रुजू आदेश निघायला सुरुवात झालेली आहे. जर तुमचं शिक्षण डी.एड किंवा पदवी पास असेल तर तुम्ही पण ट्रेनी टीचरची आता जॉब करू शकता. कशाप्रकारे करायचं असेल, तुम्हाला जर जॉब करायचा असेल तर तुम्ही रोजगार महासोय या पोर्टलवर ऑनलाईन करून तुमच्या जवळच्या गावात जिल्हा परिषद शाळेला भेट देऊ शकता. तिथे मुख्याध्यापकाला सांगून तिथे तुम्ही जर जागा रिकामी असेल तर तिथे आदेश अनुसार तुम्ही रुजू होऊ शकता. आता काही जिल्ह्यांचा नियम वेगळे आहेत. आता हा लातूर जिल्ह्याचा आहे. इथे जर तुम्ही ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही प्रकारे अर्ज केला तर आता तुम्हाला वरूनच जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागातून तुम्हाला आता रुजू आदेश भेटणार आहे. इथे आपण पाहू शकतो आता विद्यावेतन शिक्षण पात्रता अनुसार भेटणार आहे. जर तुमचं पदवी प्लस डी.एड असेल तर तुम्हाला 10,000, तुमचं 12वी डी.एड असेल तर फक्त 8,000 मानधन तुम्हाला आता भेटणार आहे. आता इथे आपण काही त्यांचे नियम पाहू शकतो. या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असताना आपण कोणतेही किमान वेतन कायदा, राज्य कामगार विमा कायदा, कामगार भविष्य निधी निर्वाह निधी या असा काहीही निधी आपल्याला भेटणार नाही. नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही. या योजनेअंतर्गत प्रशिक्षणास कालावधी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. संबंधित शासन निर्णय नमूद केल्याप्रमाणे जर तुम्ही या 10 दिवसापेक्षा जास्त कालावधीत अनुपस्थित राहिलात तर तुमचं म्हणजे तुमच्या ज्या तुम्ही महिन्यात 10 दिवस कामावर गैरहजर राहिलात त्या पूर्ण महिन्याचा पगार तुमचं कट होणार आहे. तुम्हाला काहीही पैसे महिन्याला भेटणार नाही. अशा सर्व प्रकारचे नियम तुम्ही इथे पाहू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला पण तुमचं शिक्षण डी.एड पदवी झाला असेल तर तुम्ही पण ट्रेनी टीचरची जॉब करू शकता. हे करण्यासाठी जर तुमच्या जिल्ह्यानुसार तुमची प्रक्रिया असते. समजा काही जिल्ह्यामध्ये ऑफलाईन प्रक्रिया आहे व काही जिल्ह्यामध्ये ऑनलाईन प्रक्रिया आहे. तुम्ही दोन्ही करू शकता. तुम्ही ऑनलाईन प्रकारे अर्ज करून तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज करतात त्या ठिकाणी जाऊन त्यांना ऑफलाईन अर्ज पण देऊ शकता. असं केल्याने तुम्हाला नोकरी लागायचे चान्सेस जास्त होतात.